संकल्पसिद्धाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ गुरु संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी म्हणतात की आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत. रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग हा बंद होतो व गर्विष्ठीचा मार्ग हा सुरू होत असतो. म्हणून जीवनामध्ये अहंकार कधी करू नये. एक छोटासा खडा देखील तोंडातील घास बाहेर काढायला लावत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळते की जपले असते तर संपले नसते. मग ते संपत्ती असो, नाती असो किंवा प्रेम असो. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट ही जपली पाहिजे. आणि स्वामींचे नामस्मरण पण आत्ताच करून घ्या, नंतर तुम्हाला टाइम त्यासाठी मिळणार नाही आणि मग तुम्ही पस्तावा करत राहाल. म्हणून स्वामींवर विश्वास असेल आणि मनापासून असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माऊली आमच्यावर कृपा करा असं नक्कीच टाईप करा. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होऊन जातील. आणि जी माणसं समाजाहून सुद्धा समजत नाही अशा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. आणि समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यात साखर मिसळून काहीही फरक पडणार नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून चेहऱ्यावर कोणतीही भावना दाखवणारी व्यक्ती खूपच आतल्या गाठीची असते. वरून जरी सगळं शांत वाटत असलं तर जिथे जातील तिथे वादळ निर्माण करणारी ती माणसं नक्कीच असतात. म्हणून एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आणि ती अंधश्रद्धा आपण मनातून काढून टाकली पाहिजे. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो. म्हणून तुम्ही एक काम केलं पाहिजे की आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो. आणि तो आनंद त्याला मिळत गेला की तो नक्कीच भरपूर काही गोष्टी त्यातून मिळवू शकतो आणि भरपूर काही त्यातून कमवूही शकतो. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास मात्र असू शकतो. आणि तो आपण खास केला तर तो नक्कीच खास सुद्धा होत असतो. म्हणून मित्रांनो, मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे. म्हणून प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम आणि मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान. हे 3 गोष्टी तुम्ही केल्या की तुम्ही जीवनातून नक्कीच आनंद मिळवू शकता. म्हणून यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे मात्र नक्कीच दिसून येईल. आणि ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे मात्र उघडत असतो. म्हणून माणसाची पारख त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. आणि जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान मात्र ठेवत असते. म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. म्हणून सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत मात्र ठरत असतो. आणि एक लक्षात घ्या की परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. आणि वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मात्र मिळवता येतो. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक सुखांचा नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात. म्हणून समाजाची रीत बघा की कशी असते. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो. कारण सगळी दुनिया आता खोट्याची मात्र होत चालली आहे. म्हणून निसर्गाच्या किमयाने आपल्याला हात धुवायची सवय लागली. आता मन धुवायची सवय लावून घे म्हणजे अहंकार आणि द्वेष नक्कीच निघून जाईल आणि आपल्यातील माणुसकी सदैव मात्र जिवंत राहील. आणि ती जिवंत सुद्धा राहिली पाहिजे. आणि वास्तविकतेचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी, कालचे वाईट ते विसरावे
आणि आज नवे काहीतरी चांगले मात्र तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आणि चांगल्याची सुरुवात करून तुम्ही भरपूर काही गोष्टी या जीवनामध्ये सकारात्मक निर्माण करू शकता. आणि माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही. माणसानं राजहंसासारखं असावं एवढं मात्र निश्चित आहे. आणि देवही त्याला चांगल्या मार्गाला लावत असतो, पण तो वाईट मार्गाला स्वतःहून जात असतो. म्हणून देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटं दिली आहेत, कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनत करावीच लागेल. कष्ट व मेहनत केल्याने शरीर आणि खरं न बोलणाऱ्यांच्या वागण्याने मेंदू व हृदय स्वच्छ राहते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही खरे बोला आणि इमानदारीने आपलं फक्त काम करत राहा, चांगलंच आपलं होणार आहे. आणि कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. म्हणून आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता फक्त साप असावी लागते. आणि ती साप असली की परमेश्वर आपल्याला काटही टोचू देणार नाही. आणि खूप आनंदामध्ये असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणालाही तुम्ही मत देऊ नका आणि कुणालाही तुम्ही नक्कीच काही सांगू नका, कारण तुम्ही अति उत्साही असता आणि त्यात तुम्ही भरपूर काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध बोलून जाता. म्हणून जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो ना, तेच खरं सुख आणि तेच खरं समाधान नक्कीच आहे. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. नक्कीच तुमचा दिवस चांगला जाईल आणि नक्कीच तुम्हाला तो यशापर्यंत पोहोचवेल. म्हणून मित्रांनो, आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश हे मिळवून देत असतात आणि तेच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतात. म्हणून जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश येत नाही, हे सुद्धा निश्चित आहे. आणि म्हणून प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा, कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हे धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल आणि हेच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल. म्हणून अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते, पण जेव्हा आपला सामना संकटे वाईट परिस्थितीशी होतील तेव्हाच अनुभव आणि ज्ञान याचा वापर नक्कीच आपण केलाही पाहिजे. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी आपल्याला शिकवून जात असतो आणि शेवटपर्यंत ते शिकलेलं आपल्या ध्यानात देखील राहत असतं. म्हणून सांगण्यापेक्षा समजवण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृती करण्यावर माणसाचा भर जास्तीत जास्त असला पाहिजे, तरच तो जीवनात यशस्वी मात्र होऊ शकतो. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज एवढे काही कमजोर नाहीत की आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ते कमजोर नाहीत, ते आपलं सगळं काही पलटून देऊ शकतात आणि आपले सगळे भाग्य ते लिहू शकतात. म्हणून त्यांच्याकडे सर्व काही शक्य आहे आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी देऊही शकतात. म्हणून विश्वास फक्त स्वामींवर. म्हणून प्रतिभा, बुद्धिमत्ता सगळ्यात असते, पण त्यानुसार जगण्याचे धैर्य मात्र सगळ्यांमध्ये नसते, हे मात्र नक्कीच खरे आहे. आणि म्हणून विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य मात्र करत असतात. म्हणून आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला हे जास्त महत्त्वाचे आहे आणि तेच तुम्हाला पुढे मान्यही करावं लागणार आहे. आणि पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आधार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमान काळात प्रयत्न आणि मेहनत तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. म्हणून महत्त्वाची असते ती फक्त जिद्द आणि जिद्द. ती जिद्द जर असली तर तुम्ही काहीही जीवनामध्ये मिळवू शकता. प्रत्येक गोष्टीत तक्रार करणारे, हार लवकर पत्करत आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे आणि जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल करत असतात. म्हणून मित्रांनो, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्ट निश्चयावर असतं आणि ते अवलंबून सुद्धा असतं. म्हणून आपण जसा विचार करतो आणि जसे निर्णय घेतो तसं आपलं जीवन होत सुद्धा जात असतं. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळत जाते. म्हणून कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज मात्र नक्कीच भासणार नाहीये. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे मात्र नक्कीच आहेत. आणि म्हणून जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे आपल्याला लागणार आहे. आणि ते शेवटपर्यंत आपल्याला करावे लागणार आहे, कारण त्यानेच आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात आणि भरपूर काही गोष्टी आपण नक्कीच साध्यही करू शकतो. म्हणून भाग्य
संधी देते, पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश आपल्याला मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल मात्र घडवून आणू शकतात. म्हणून तुमच्या जीवनात तुमच्या जोडीला कोण आहे आणि तुमचे मार्गदर्शन कोण करत आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून वृत्ती स्वच्छ, उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते आणि तो परमेश्वर आपल्याला मदत ही करतच असतो. म्हणून यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्वाचे मात्र असते. आणि प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस मात्र नक्कीच होणार आहे. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधीच तुम्ही सोडू नका. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतच असतो. म्हणून एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम ते आपल्याला यश मिळवून देते. कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्याच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि कधीच तुम्ही समजून घेणारही नाही. म्हणून संधीची वाट बघताना निराश होऊ नका, पण जेव्हा मिळेल तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्यासमोर नतमस्तक नक्कीच होईल. म्हणून जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावे लागतात. जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होऊ शकू. म्हणून बदल हा खूप महत्वाचा आहे आणि त्यानेच तुम्हाला यशाचं शिखर गाठता येणार आहे. आणि जर तुम्ही जुन्या पद्धतीने चालाल तर तुम्ही भरपूर काही मागे राहून जाल आणि तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले. फक्त अट एक घातली, जिजेल, प्रयत्न करेल तोच यात चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून जीवनात जर कठीण प्रसंगांना तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समर्पित कराव्या लागतील आणि त्या द्याव्या लागतील, तरच तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळतील सुद्धा आणि त्या निर्माण सुद्धा तुम्हाला कराव्या लागणार नाही. त्या परमेश्वर तुम्हाला स्वतः येऊन देईल. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, हो, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्ष मात्र नक्कीच असतात. आणि मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे मात्र आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तोच खूप महत्वाचा जीवनामध्ये असतो. आणि तो असला तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या तुमच्या अनुभवावरून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्या स्वीकारूही शकता. म्हणून द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो आणि तेव्हाच विजेता घडत असतो. म्हणून तुमचं सर्व काही असं होत असेल आणि द्वेष होत असेल तर तुम्ही चांगल्या मार्गावर आहात आणि चांगल्या मार्गावर तुम्ही प्रगती करणार आहात हे त्याचा अर्थ होत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती मात्र आपल्याला वाटत नाही. जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र आपल्याला सापडत असतात आणि तीच माणसं भरपूर काही यश हे मिळवून जात असतात. म्हणून आयुष्यात खडतड काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो जो आपल्याला योग्य दिशा मात्र दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की कसे करायचे याचा मार्ग नक्कीच सापडत असतो. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आलाच पाहिजे. आणि देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेला मदतीचा हात मात्र असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते, कारण ती परिस्थिती आपण हाताळली असते आणि त्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो. म्हणून ताकदीसोबत जबाबदारी येते आणि जबाबदारीची जाणीव असेल तरच ताकद सार्थकी लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि ते आपणच ठरवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीच मात्र जीवनात सोडू नका आणि नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत नक्कीच करत असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील आणि आपला विचार करायला सुद्धा लागतील. आणि जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीनं मात्र जगायला तुम्ही शिका.
आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग मात्र होत नसतो. म्हणून प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे नक्कीच देऊन जात असतात. आणि कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यात कुचराई करू नका आणि प्रयत्न कधी तुम्ही सोडू नका. छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र नक्कीच मिळवून देत असते. आणि ते छोटी छोटी कामं केल्यावरच तुम्हाला भरपूर मोठा मार्ग हा पार करावा लागतो, तेव्हा तुम्हाला ते कळत सुद्धा नाही. म्हणून 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरू होत असतो. म्हणून पुढे पाऊल टाकत जायचे आणि तो रस्ता तुम्हाला पुढे पुढे दिसत जाईल त्याप्रमाणे पुढे पुढे जात जायचे आहे. आणि तरच तुम्ही नक्कीच यश सुद्धा मिळवू शकता. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत मात्र नक्कीच करत असतात. म्हणून मित्रांनो, पुन्हा नव्याने सुरुवात ही निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणी शिकवत नाही. म्हणून पुन्हा एकदा सुरुवात करून बघा आणि चांगल्या प्रकारे जीवन तुम्हाला जगण्यासाठी मौका मिळेल. कोणत्याही क्षेत्रात तुमची वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका, कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच तो मावळत नाही हे सुद्धा निश्चित आहे. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना, पण जे मिळवायचे आहे ते मिळवल्याशिवाय शांत मात्र नक्कीच जीवनात बसू नका. ते मिळवूनच तुम्ही राहा. म्हणून संधी अनेकदा आपले दार ठोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे ही आपल्याला हातात मात्र असते आणि तेच आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे नक्कीच लागणार, इतकेच लक्षात फक्त आपण ठेवायचे आहे. आणि अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचवण्याची ती नवीन दिशा तुम्हाला देत असते. म्हणून जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल नक्कीच घडू शकते आणि तीच गोष्ट तुम्हाला बदल घडून तुम्हाला नवीन संधी सुद्धा देत असते. म्हणून एक लक्षात घ्या की उन्हाळा अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा आपल्याला कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती कशी आपल्याला कळणार. म्हणून एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आपण मानू शकतो, कारण तो जीवनसाथी आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहत असतो आणि त्यामुळे आपण त्याच्याबरोबर राहून सर्व त्याचे गुण जाणून घेतले पाहिजे आणि त्याला सुद्धा आपण ओळखले पाहिजे. आणि ते ओळखले नाही तर मग आपल्याला भविष्यात हा त्रास नक्कीच होणार असतो. म्हणून आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला नक्कीच पोहोचू शकते. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट जीवनामध्ये कराल तर तुम्ही आधी ती करा, मग लोकांसमोर ती मांडा. नाहीतर पहिले मांडली तर लोक तुम्हाला हमखास विचारतील की काय चाललंय, काय करतोय. म्हणून एखादा दिवस किती वाईट असला तरी 24 तासात संपतोच. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने फक्त प्रयत्न करा आणि ते प्रयत्न कधीही तुम्ही कमी पडू देऊ नका. म्हणून वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही स्वातंत्र्य सोडू नका. आणि ती वाईट लोकांना आपण कधी विचारायचं नाही आणि त्यांच्या मार्गाला सुद्धा आपण जायचं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गाला जायचं आणि चांगले कर्म आपण करायचे. म्हणून ध्येय एवढे मोठे ठेवा आणि निवडा ना की त्यासमोर येणारी संकटे हे आपल्याला भरपूर लहान वाटू लागतील. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते हे मात्र निश्चित आहे. आणि तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक नवीन जग तुमच्यासमोर नक्कीच असेल आणि ते जग तुम्हाला नक्कीच चांगलं करून दाखवू शकेल. आणि आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल तर तिथे नशिबाला पण कमीपणा हा घ्यावाच लागत असतो. आणि जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा नक्कीच असू शकते, कारण तुम्ही आरंभ केलाय आणि तुम्ही सुरुवात नक्कीच केली. यातच तुमचा मोठेपणा असतो आणि हाच मोठेपणा तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही आणि तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करता. म्हणून तुम्ही जे काम कराल आणि तुम्ही जे कर्म कराल त्यानुसार तुम्हाला देव फळ देणारच आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत आणि त्याशिवाय आपली क्षमता ही आपल्याला समजणार नाही आणि आपण किती पाण्यात आहोत आणि किती प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करत आहोत हे आपल्याला नक्कीच तेव्हाच कळतं. म्हणून अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण आपली राहत असतात. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढा आपण काम करण्यावर विश्वास ठेवतो. कारण स्वतःवर विश्वास असला तर आपण नक्कीच पुढे जाऊ आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊ. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा. विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर मात्र पोहोचत असतो. म्हणून तुमच्या हसणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला फक्त तुम्ही मजबूर केले पाहिजे
आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ना, ती माणसे आयुष्यात कधीच अपयशी होत नाही आणि त्या परिस्थितीला नक्कीच ते कवटाळून त्या परिस्थितीलाही पुढे घेऊन जात असतात आणि त्यांची परिस्थिती ते बदलत असतात. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य तुम्ही मनापासून जगा आणि ते तुम्ही जगूही शकाल. कारण या पृथ्वी तलावर या निसर्गाकडे आपण जे मागतो आणि जे आपण नक्कीच आपल्या डोक्यामध्ये 24 तास ज्याबद्दल विचार चालू असतात ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते. आणि संकट आल्यावर लपून काही होत नाही. त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, पण तुम्ही कृती करणारे नक्कीच व्हा. आणि कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसतं, त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर मात्र उचलावा लागत असतो. म्हणून उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून तुम्ही पुस्तकं ही वाचलीच पाहिजे, कारण त्यातून आपल्याला बोध मिळतो आणि यशस्वी लोकांच्या कहाण्या ऐकल्यावर आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल आणि त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर महान तुम्ही नक्कीच बनाल. कारण त्या गोष्टी अंमलात आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं महत्त्वाचं ते वाचणं आहे. म्हणून आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात, तर ते शिकवत जातात आणि ते शिकवत असतात. ते भरपूर काही अनुभव आपल्याला देऊन जात असतात. म्हणून एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री लवकर जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील आणि ते आपल्याला पुढे घेऊन जात राहील. म्हणून खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष मात्र नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश हे सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या नक्कीच भरपूर आनंदाकडे आपण पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना नक्कीच आपल्याला करावी लागत असते. भरपूर गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागत असतात. तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्हीच नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात, हाच त्याचा अर्थ होतो. म्हणून सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते, तसेच माणसाची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने मात्र होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही नक्कीच तुम्ही घडवणार सुद्धा आहात. म्हणून रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो आणि तो आपल्याला नवीन सुरुवात करण्यासाठी उत्साही करत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि ती मेहनत तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल, हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो. केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला जावे आणि ते धोरण नाही राहिलं तर मग आपल्याला काहीच समजणार सुद्धा नाही. आणि तुमचे अपयश एका वेळेस स्वीकारले जाऊ शकते, परंतु तुम्ही प्रयत्नच केला नसेल तर ते अमान्य आहे आणि ते अमान्य शेवटपर्यंत राहतं. म्हणून आयुष्यात पडझड तर चालूच राहते, मग आपण धडपड का सोडायची? आपण धडपड करत राहायची आणि प्रयत्नही करत राहायचे आहेत. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा नक्कीच करून टाकत असतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. त्यांना यश हे येणारच आणि ते येऊनच राहतं. म्हणून तुमचे आदर्श तुम्ही स्पर्धक होईपर्यंत परिश्रम फक्त तुम्ही करा आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे आणि ती धार चढवली तरच तुम्ही लवकर प्रगती करू शकतात. आणि संकल्पवान ध्येयांवर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली ना तरी ती इतिहास बदलू शकतात. कारण त्यांचा विश्वास असतो की आम्ही इथं इतिहास बदलण्यासाठीच आलोय आणि काहीतरी नवीन करण्यासाठीच आलोय. म्हणून वास्तव स्वीकारणारे ज्याला जमते ना तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी हा होतच असतो. कारण तो वास्तव हा स्वीकारत असतो आणि त्याला माहिती असतं की पुढे काय होणार असतं. म्हणून प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास तुम्ही कधीच सोडू नका. आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते, त्याचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झाला तरी तुम्ही इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याला दुसऱ्यांचं जे यश असतं, जे यशाचं शिखर असतं ते खूप छोटं वाटलं पाहिजे आणि आपल्या यशाचं शिखर खूप मोठं पाहिजे असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकायची पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये एवढा विश्वास पाहिजे की मी हा खेळ जिंकेलच. म्हणून लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढाईसाठी बळ देणारे महत्त्वाचे असतात आणि ते आपले असतात आणि त्यांना जपायला आपण नक्की शिकलं पाहिजे. कारण तीच लोक आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतात आणि भरपूर प्रेरणा सुद्धा देत असतात. म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती
आणि एकमेकांसोबत काम करणे हेच मात्र यश असतं. म्हणून यश हे ट्रेन सारखे आहे. त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता आणि नशीब यांसारख्या डब्याची गरज मात्र लागत असते. म्हणून अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात, हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल ना, तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र नक्कीच असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र नक्कीच मिळाली पाहिजे. आणि ती उमेदच तुम्हाला पुढे घेऊन जाते. आणि विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. आणि एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. तो प्रवास चालूच असणार असतो आणि तो प्रवास असा चालू असणार सुद्धा आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन, आणि नसेल तर मग स्वतः निर्माण सुद्धा करील. म्हणून ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. आणि निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्रहो, जिद्दीने उडान सफल होत असते. आणि तुमच्यामध्ये जर जिद्द असली तर तुमची उडान ही सफल होणारच आहे, हे निश्चित. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तुम्हाला घडवत असतो. आणि तोच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. कारण तो अनुभवच तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवनात कशा करायच्या आणि कशा घडवायच्या हे शिकवून सुद्धा जात असतो. म्हणून आधी स्वतःवर विजय प्राप्त करा. मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि तुमचा जो विजय होण्यासाठी देवाने तुम्हाला या मार्गावर पाठवले आहे. म्हणून दगडासारख्या कठीण परिस्थितीवर गाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्या लाभत असते. आणि ती मूर्ती आपण नक्कीच तयार करेपर्यंत आपण कुठे थांबू नये. आणि यश मिळेपर्यंत आपण मेहनत करायचीच आहे. म्हणून थेंब किती छोटा असला ना, तरी त्यांच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून तुम्ही किती छोटे असले ना, तुम्ही कोणतेही ध्येय प्राप्त करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही जाऊ शकता. हे फक्त तुमच्या मनात तुम्ही दृढ करून ठेवलं पाहिजे. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. म्हणून आपली शक्ती ही भूतकाळाशी भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात तुम्ही वापरली नक्कीच पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी मात्र होणार नाहीये. आणि पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकवून आपल्याला जात असतात. आणि येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस मात्र नक्कीच करावे लागेल. आणि यश त्यांच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू ठेवत असतो. आणि उमेद हे मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगत असते की सगळे चांगले होईल आणि सगळे चांगले होणारच आहे. फक्त आपण आत्मविश्वासाने प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. तुमच्या मर्यादेपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा आणि तरच ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि ती ताकदच तुम्हाला भरपूर जीवन जगण्याची संधी आणि प्रेरणा देत असते. स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे असले पाहिजे. आणि ते मन जर मोठे असले तर मग ते स्वप्न सुद्धा आपोआप मोठे होऊन जात असते. म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजे, कारण ते जर पुढे गेले तर तुम्हाला ती जळण ही झालीच पाहिजे. आणि ती जळण सुद्धा तेवढेच महत्त्वाची असते. जर तुम्ही जळले नाही, तुमच्यामध्ये आग निर्माण झाली नाही, तर तुम्ही प्रयत्नही करत नाहीत आणि कुठल्या स्तरावरही पोहोचत नाही. म्हणून नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो, कारण त्याचे नुकसान जास्त होत नाही. म्हणून माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकणारी जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक मात्र नक्कीच करत असते. म्हणून पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेल्या पैशांचा गर्व मात्र माणसाला असायला हवा. आणि माणसाचे मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तरच तुम्हाला यश हे जीवनामध्ये मिळून जाईल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही ही अडचणी आल्याशिवाय मात्र कळत नाही. आणि देवही आपली तशीच परीक्षा घेत असतात, तुम्हाला भरपूर काही अडचणींमध्ये टाकत असतात. आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गाला गेले तर मग त्या तुम्हाला चुकीचा मार्गच दाखवत असते. आणि यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आणि प्रकाशाच्या दिशेने तुम्ही पुढे पुढे चालत असता तेव्हा सावली सुद्धा तुमच्या मागे मागे मात्र येत असते. म्हणून तुम्ही परिपूर्ण बनण्याच्या नादात असाल तर तुमची प्रगतीही होणार नाही. त्यामुळे जसे आहात जिथून आहे तिथून सुरुवात करायला शिका आणि तिथून पुढे जायला शिका. कारण कोणी पूर्ण एकदम परफेक्ट होऊन येत नाही आणि कोणी
नीट अगदी चांगल्या प्रकारे या मैदानात येऊन उतरत नाही. कोणीही कशाही प्रकारे मैदानात उतरू शकतं आणि तो प्रगतीच्या मार्गावरही जाऊ शकतो. म्हणून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो कधी तयार होणारही नाही हे लक्षात घ्या. कारण यशाला कुठलाही शॉर्टकट नाही. त्यासाठी परिश्रम हे आपल्याला घ्यावेच लागतील. आणि आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते आणि सगळ्यांनाच 24 तास दिवसामधले मिळत असतात. मग त्या 24 तासाचं सोनं तुम्ही कसं करायचे हे तुम्हाला मात्र ठरवायचं असतं. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य हे बदलतील. आणि ते भविष्य एकदा बदललं की तुमचं आयुष्यही पूर्णपणे नक्कीच बदलून जाईल आणि मग तुम्ही जीवनामध्ये भरपूर यशस्वी सुद्धा व्हाल आणि भरपूर गोष्टींना तुम्ही सामोरे नक्कीच जाल. कारण मग तेव्हाच तुम्हाला जीवनाचा अनुभव येईल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून शिकूनही शकाल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कष्ट आणि मेहनत करताना फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करा. आणि स्वामींचं नामस्मरण करत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, जीवनात काही लोकांनी ते ज्या स्थानावर आता आहेत त्या स्थानावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट केलेले असतात. पण या सगळ्या लोकांनी या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न केलेत, किती अपयशांचा सामना केला आणि स्वच्छेने कसा संघर्ष केला हे त्यांना दिसत नाही. त्यांना करावे लागणाऱ्या त्यागाचा या लोकांना थांग पत्ताही नसतो. त्यांनी न थकता किती परिश्रम केलेत हे त्यांना कळत नसते. आणि ज्यांना ओलांडणे अशक्य आहे असे वाटणाऱ्या अडथळ्यांना आपण दूर करूच आणि आपल्या हृदयातील स्वप्न साकार करूच. आणि या त्यांच्या दुर्दैव आत्मविश्वासाचे, श्रद्धेचे त्यांना भानच नसते. म्हणून त्यांना अपयशांचा काळोख, कष्टांनी दुखावणारे हृदय आणि त्यांना कळत नसते. त्यांना दिसतो तो फक्त प्रकाश आणि आनंद आणि यालाच ते नशीब असे नाव देतात. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या लोकांना करावा लागणारा कठोर परिश्रमाचा दीर्घ प्रवास त्यांना दिसत नाही आणि दिसते ते फक्त त्यांच्या हातातील यशाचे रसाळ फळ आणि ज्याला ते सुदैवाचे नाव देतात. आणि ही दीर्घ प्रक्रिया त्यांना कळत नसते. त्यांना फक्त फळ समजते आणि ज्याला ते योगायोग असं म्हणतात. प्रत्येक मानवी क्षेत्रात प्रयत्न असतात आणि त्यांचे परिणाम असतात. तुमचे प्रयत्न किती बळशाली आहेत आणि होते यावरून तुमच्या हातात परिणामांचे माप पडते. आणि देणगी म्हणवले जाणारे सामर्थ्य, भौतिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उपलब्धी, यश हे सगळे प्रयत्नांचे परिणाम असतात. पूर्णत्वाला पोहोचलेले विचार असतात, मिळवण्यात झालेल्या वस्तू असतात आणि साकार झालेली स्वप्न असतात. तुम्ही तुमच्या मनात जे स्वप्न जपले आहे, तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर ज्या आदर्शाला विराजमान केले आहे ते तुमचे जीवन घडविल आणि ते तुम्ही बनाल हे सुद्धा तुम्ही लक्षात आणि मस्तकात घेतले पाहिजे. म्हणून तुमच्यात प्रसन्नता ही अशीच असायला हवी आणि आपण जितके जास्त स्थिरचित्त बनवू तितकेच महान यश आपले असेल आणि आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीस नक्कीच लागेल. म्हणून शून्यपणाच्या मूल्यवान दागिन्यांपैकी एक सुंदर आभूषण म्हणजे मनाची शांती आहे. चिकाटीपूर्वक आणि दीर्घकाळ केलेल्या आत्मसंयमनाच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप ती प्राप्त होत असते आणि तिचे अस्तित्व हे सुचवते की या माणसाचे अनुभव परिपक्व झालेले आहेत आणि विचारांच्या कार्यपद्धती संबंधी नियमांचे त्याला विशेष ज्ञान आहे. म्हणून आपण विचारमंथनातून उन्नत झालेलो आहोत आणि हे तथ्य आपल्या जितक्या प्रमाणात समजून घेतले असेल तितक्याच प्रमाणात आपल्याला मनशांती प्राप्त होऊ शकते आणि होत सुद्धा असते. कारण असे ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे गरजेचे आहे की इतर लोकही त्यांच्या विचारांचे परिणाम आहेत आणि ही बाब आपण समजून घ्यायला हवी. आपण हे तथ्य चांगल्या प्रकारे समजून घेतले आणि सगळ्या गोष्टींमागे कार्यकारण भावाचा, कारण आणि परिणामांच्या नियमांचा आंतरिक संबंध आपल्याला स्पष्टपणे दिसून आला म्हणजे आपली धुसफूस, चिडचिड, चिंता आणि काळजी करायची थांबते आणि आपण शांत, प्रसन्न आणि स्थिरचित्त राहू लागतो. आणि जे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकले आहेत आणि त्यामुळे जे शांती अनुभवत आहेत त्यांना इतरांशी कसे जुळवून घ्यावे हे चांगलेच कळत असते. आणि त्या बदल्यात हे लोकही अशा शांत लोकांच्या आध्यात्मिक शक्तीसमोर नतमस्तक होतात आणि त्यांना वाटते की या शांत लोकांपासून आपल्याला काही शिकता येईल आणि त्यांच्यावर विसंबून राहता येईल. पण आपण जितके जास्त शिरचित्त बनू तितकेच महान यश आपले असेल आणि आपला चांगला प्रभाव आणि सत्ता वाढीला लागेल. म्हणून उदाहरणच घ्यायचे झाले तर अगदी एखादा साधारण विक्रेता देखील चांगली विक्री करू शकतो आणि त्याची समृद्धी वाढवू शकतो. म्हणून अर्थात त्यासाठी त्याने मोठे आत्मनियंत्रण ठेवायला हवे आणि मनाची शांत आणि समतोल वृत्ती विकसित करायला हवी. कारण लोकांना नेहमीच असा माणूस आवडतो ज्याचे वागणे सुखद आणि स्थिर असते. म्हणून शक्तिशाली
आणि शांत लोकांना नेहमीच इतरांचे प्रेम आणि आदर लाभते. आणि असे लोक वाळवंटातील शीतल छाया देणाऱ्या वृक्षासारखे किंवा वादळात हाती लागलेल्या आसरा देणाऱ्या अविचल खडकासारखे असतात. म्हणून एक स्थिरचित्त हृदय, मृदू मधुर स्वभाव आणि संतुलित जीवन हे कोणाला हवेसे वाटणार नाही. ज्यांना ही देणगी लाभलेली असते त्यांच्यासाठी या गोष्टीने काहीच फरक पडत नाही की बाहेर पाऊस कोसळत आहे की स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला आहे. कोणत्याही बदलांनी ते अस्वस्थ होत नाहीत, कारण ते नेहमी शांत, स्थिरचित्त, प्रसन्न असतात. ही मनशांती, जिला आपण प्रसन्नता म्हणू, ती बहुमूल्य चारित्र्याचे संतुलित रूप असते आणि तो जीवनाला आलेला भर असतो, आत्म्याला लागलेले मधुर फळ असते. आणि ती शहाणपणा, सुज्ञपणा यासारखीच मूल्यवान असते, जिची सोन्यापेक्षा अधिक कामना करायला हवी. आणि होय, अगदी 100 नंबरी सोन्यापेक्षाही एक शांत, प्रसन्न जीवनाच्या तुलनेत पैशांच्या मागे धावणारी व्यक्ती किती तुच्छ वाटत असते. म्हणून सत्याच्या महासागरात पोहडुलेले, लाटांच्या खळकाखाली शांतचित्त असलेले, मोहाच्या फसव्या आकर्षणापासून दूर असलेले आणि चिरंतन शांतीत निवास करणारे जीवन दिव्य असते. आपण अशा कितीतरी लोकांना ओळखत असू ज्याने आपले जीवन कडवट करून टाकले आहेत आणि त्यांचा विस्फोटक रागीत स्वभावामुळे जे जे सुंदर आणि मधुर आहे त्या सगळ्यांचा विध्वंस करून टाकलाय. म्हणून शांती गमावून बदनाम झाले आहेत आणि बहुसंख्य लोक समजूतदारपणा आणि आत्मनियंत्रणाच्या अभावी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात आणि त्यांच्या सुखाला ग्रहण लावत असतात. आणि ही खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे. आपल्याला आयुष्यात अगदी बोटावर मोजण्या इतके अल्पसंख्येने असे लोक भेटतात ज्यांच्या सुंदर चारित्र्याचे लक्षण असलेली बहुमूल्य शांती त्यांच्या मनात भरून राहिलेली असते. म्हणून होय, मानवजात बेलगाम रागाने उसळून उडत आहे, अनिवार्य दुःखाने अतिशुद्ध बनली आहे, शंका आणि चिंता तिच्या चिंध्या उडवत आहेत. आणि ज्यांच्या आपल्या विचारांवर ताबा आहे आणि ज्यांचे विचार शुद्ध आहेत, अशा खऱ्या सुज्ञ लोकांतच इतके सामर्थ्य असते की ते वाऱ्या वादळाला त्यांच्या आज्ञा मान्य करत असतात आणि भरपूर गोष्टी त्या करायला लावत असतात. म्हणून प्रचंड वादळात हेलकावे खाणाऱ्या आत्म्यांनो, तुम्ही जिथे आणि ज्या स्थितीत जगत असाल तिथेच तुम्ही जे समजून घ्यावे की जीवनरूपी महासागरात स्मित हस्त्यरूपी परमसुखाची भेटेही असतात आणि तुमच्या आदर्शाचे प्रकाशमान तट तुम्ही तिथे पेण्याची प्रतीक्षा करीत आहेत. आणि तुमच्या विचारांच्या नौकेच्या सुकुरणावर तुमची घट्ट पकड असू द्या आणि तुमच्या आत्म्याचे जहाज त्यांच्या चालकावर विसंबून आहे आणि तो निद्रावस्थेत आहे. त्याला जागे करा. आणि आत्मनियंत्रणातच खरी ताकद असते आणि योग्य विचार करण्यात कुशलता असते आणि शांतीत सामर्थ्य असते. म्हणून तुमच्या हृदयाला म्हणा, शांती, स्थिर राहा आणि मला पुढे घेऊन जा. नक्कीच तुमचं हृदय तुम्हाला शांत आणि स्थिर ठेवेल आणि पुढेही घेऊन जाईल. म्हणून जीवनामध्ये शांत आणि स्थिर राहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्ही तेवढेच शांत आणि स्थिर राहिले की तुम्हाला भरपूर मार्गही भेटत जातात आणि भरपूर मार्ग तुमच्यासाठी खुलेही होत असतात. कारण परमेश्वर तुम्हाला स्वतः मार्ग दाखवायला येत असतो आणि स्वतः मार्ग तुम्हाला सांगत सुद्धा असतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व असतं आणि वेळेला महत्त्व हे नक्कीच आपण दिलं पाहिजे. तरच आपण सर्व गोष्टींमध्ये मेहनत ही घ्यावीच लागत असते. आणि त्या घेत असताना वेळेला तुम्ही मेहनत दिलं नाही आणि वेळ दिला नाही तर नक्कीच तुम्ही मागे राहाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही या विसरून सुद्धा जाल. म्हणून आजकाल वेळाची एवढी कमतरता का भासते बरं? दिवस 24 तासांचा काळ आहे, ज्यातला अधिकांश वायात जातो. म्हणून आजकाल आपल्याला वेळ पुरत का नाही यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? वेळात कामे झाले नाहीत किंवा केले नाहीत की आपली चिडचिड होते, संताप होतो, राग होतो आणि तणाव वाढतो. वेळ पुरत नाही म्हणून सगळेजण कायम घाई गडबडीत दिसतात. या सगळ्या भानगडीत मग ब्लड प्रेशर वाढते, मानसिक संतुलन बिघडते आणि कधी कधी तर अपघातही होतात. म्हणून वेळाची कमतरता हे आपल्या जीवनातील एक कटू सत्य पण अपरिहार्य सत्य आहे. आणि आपल्या पूर्वजन्मांना नक्कीच अशा टाइम मॅनेजमेंटची गरज कधी पडल्याने तुम्ही कधी ऐकले आहे का? मग आपल्यालाच का बरं या गोष्टीचा विचार करावा लागतोय? आणि आपल्या पूर्वजांनाही दिवसाचे 24 तासच मिळत होते आणि त्यांचा दिवस 48 तासांचा नव्हता. प्रत्येक पिढीला तर दिवसाचे 24 तासच मिळतात. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून वेळ अपुरा पडू लागला आणि वेळाची ही कमतरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे किती विचित्र आहे ना? कारण 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून माणसाने वेळ वाचवण्यासाठी विविध उपकरणे शोधायला सुरुवात केली. पण 20व्या शतकापूर्वी कार, मोटरसायकल किंवा स्कूटर नव्हती. मात्र आपल्या पूर्वजांना कुठे जायची घाईही नव्हती आणि गृहिणींच्या हाताची मिक्सर, फूड प्रोसेसर किंवा मायक्रोवेव्ह अशा सोयी नसताना, पाट्यावर मसाला वाटताना किंवा चुलीवर भाकरी भाजताना त्यांची कधी घाई गडबड नव्हती. पूर्वी वीज नव्हती,
पण रात्र रात्र जागून कामेही करावी लागत नव्हती. त्यावेळेचं जगणंच साधं सोपं होतं, कारण तेव्हा माणसांचं दैनंदिन आयुष्य घड्याळाच्या काट्यावर अवलंबून नव्हतं. औद्योगिक क्रांतीवर कारखाने, ऑफिस आणि नोकरी या चक्रात माणूस सापडला तेव्हापासून तो घड्याळाचा गुलाम झाला. पूर्वी आयुष्य साधं सोपं होतं आणि आता ते गुंतागुंतीचं झालंय. हेच आपल्या समस्येचं मूळ कारण आहे. पूर्वी आयुष्य संथ गतीने चालायचं, आता ते वेगवान झालंय. इंटरनेट आपल्या जगाचा अविभाज्य भाग बनलाय, त्यामुळे एका क्षणात आपण जगाशी जोडले गेलेलो आहोत आणि जोडले जातो सुद्धा. म्हणून आता टीव्हीमुळे बटन दाबतात जगभराच्या बातम्या आपल्याला कळतात. कार, विमाने अशा प्रवासाच्या साधनांमुळे आता आपण जगाच्या पाठीवर कुठेही कुठेही वेगाने पोहोचू शकतो. आणि आता आपल्या जवळच्या 3G मोबाईलमुळे आणि 4G 5G मोबाईलमुळे आपण हवे त्याच्याशी बोलू शकतो, बघू शकतो. अशा आधुनिक शोधांमुळे आपल्या जीवनाचा वेग वाढलाय आणि त्याचबरोबर वेळाच्या अभावाचं कारणही ही आधुनिक उपकरणेच आहेत आणि यांच्यामुळे आपण जगाशी जोडले जातोय, पण कदाचित स्वतःपासून दूर जातोय हे सुद्धा निश्चित आहे. म्हणून काही वेळा प्रश्न उत्तरापेक्षा अधिक महत्त्वाचे सुद्धा असतात. म्हणून तुम्हाला जर खरोखरच वेळाच्या सदुपयोगाचा गांभीर्याने विचार करायचा असेल तर यावरचा साधा सरळ उपाय म्हणजे या आधुनिक उपकरणांपासून दूर राहा आणि परत एखादा जुन्या जीवनशैलीचा स्वीकार करा. असे केले तर तुमचे जगणे सोपे होईल. नाही म्हणजे तुम्ही मातीची चूल वापरा किंवा मुंबईपासून दिल्लीपर्यंत पायी जा असे नाही. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, चॅटिंग अशा वेळा वाया घालवणाऱ्या गोष्टींचा वापर कमी करा, एवढंच माझं सांगणं आहे. पूर्वी घड्याळ आपल्यावर हुकूमत गाजवत नव्हतं. याचं कारण म्हणजे बहुतांश लोकांकडे घड्याळच नव्हतं. घड्याळाच्या गजराची गरज नव्हती आणि कोंबड्यांची बांग झोपेतून उठवायची. सकाळी उठून 8:18ची लोकल पकडायचा ताण नव्हता. एखादे काम सकाळी 9च्या ऐवजी 9:15ला झालं तरी चालत होतं. काहीच फरक पडत नव्हता. पण आज मात्र पडतो. हे नक्कीच विचार तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि आधी एक गोष्ट नीट समजून घ्यायला पाहिजे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग याप्रमाणे नक्कीच वेळाचा अभाव ही देखील आधुनिक समस्या आहे आणि या समस्येचे मूळ आधुनिक जीवनशैलीत आहे. जर तुम्हाला या समस्येवर उपाय हवा असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. लक्षात ठेवा, जग बदलणार नाही, बदलावं तुम्हालाच लागेल. आणि जर तुम्ही तुमची जीवनशैली आणि विचारशैली बदलली तर तुमच्या आयुष्यातलं वेगळंच समीकरण बदलेल. आणि अल्बर्ट आइन्स्टाईननं म्हटले होते की आपल्यासमोर ज्या महत्त्वाच्या समस्या टाकलेल्या असतात त्या विचारांच्या ज्या पातळीवर आपण निर्माण केल्या त्याच पातळीवरून सोडवता येत नाहीत. म्हणून जग खूपच बदललंय. आता मोठे लहानांना हरवत नाही तर वेगवान माणूस कमी वेगाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीचा पराभव करेल. म्हणून आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे आणि आपले विचार बदला, जीवनशैली बदला आणि वेळाचं योग्य व्यवस्थापन करून तुमचं जीवन बदला. या संदर्भात आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातले गुरु पीटर ड्रुकर यांचे शब्द लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण वेळाचं व्यवस्थापन करू शकत नाही तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टीचे व्यवस्थापन करू शकत नाही हे देखील निश्चित आहे. म्हणून आधुनिक औद्योगिक युगातील सगळ्यात महत्त्वाचे यंत्र हे वाफेचे इंजिन नसून घड्याळ हे आहे. म्हणून एक लक्षात घ्या, आपल्याजवळ खरंच किती वेळ आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. आणि माझ्याजवळ थोडा जरी फावला वेळ नाही असं तुम्ही कसं म्हणू काय शकता की हेलर केलर, लुसी पॅश्चर आणि मायकेल एंजेलो, मदर टेरेसा, लिओनार्दो विंची आणि मग भरपूर काही दिवसाचे जितके तास होते तेवढेच तुमच्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ आहेत. मग ते एवढे यशस्वी का झाले बरं? म्हणून वाढत्या त्या धगधगाईने आणि माणूस घडवताना काही जणांना अधिक तर काही जणांना कमी सौंदर्य बहाल केलं आहे. आणि ते आपल्या बुद्धीच्या किंवा संपत्तीच्या बाबतीत म्हणू शकतो. सौंदर्य, पैसा, बुद्धी यांच्या बाबतीत कमी अधिक होऊ शकतं. मात्र वेळ ही गोष्ट अशी आहे की ती मात्र त्याने सर्वांना एक सारखी दिली आहे. आणि एका दिवसाचे 24 तास वेळ ही अशी संपत्ती आहे जी बँकेत जमा करता येत नाही. वेळ पुढे सरकणं तुमच्या हातात नाही. घड्याळाच्या काट्यांबरोबर पुढे ती वेळ पुढे पुढे सरकत राहतो आणि आपल्या हातातून निसटतो. या वेळाचा आपण कसा उपयोग करतो तेच फक्त आपल्या हातात होतात. आणि वेळाचा सदुपयोग केलात तर परिणाम चांगले होतात, दुरुपयोग केलात तर वाईट परिणाम होतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणायला आपल्याकडे 24 तास असतात पण वास्तविक एवढे तास आपल्याला मिळत नाही. खरं तर वेळाच्या मोठ्या भागावर आपलं नियंत्रण नसतं. 8 तास झोपेत जातात आणि 2 तास खाणं पिणं आणि इतर दैनंदिन गोष्टीत जातात. याचा अर्थ आपल्या हातात खरे तर 14 तासच उरतात. म्हणून दुसऱ्या शब्दात सांगायचं तर 58% वेळाचे नियंत्रण करणं आपल्याला शक्य आहे आणि उरलेल्या 42% आपलं नियंत्रण नाही. म्हणून सोयीसाठी असं म्हणूया की 40% वेळावर आपला ताबा नाही आणि 60% वेळावर आपला आहे. म्हणून भरतूर हरीने
या संदर्भात अनेक शतकांपूर्वी जे म्हटले आहे ते आजही लागू पडतं. विधात्याने माणसाला 100 वर्षाचे आयुष्य दिले आहे. त्यातील निम्मे रात्री निघून जाते आणि उरलेल्या निम्म्यातील अर्धा भाग लहानपण आणि वृद्धावस्थेत खर्च होते आणि जी काही 25 वर्षे उरतात त्यात माणसाला आजारपण, वियोग अशी अनेक दुःखे सहन करावी लागतात. म्हणून नोकरी करावी लागते आणि त्यामुळे पाण्यावर उठणाऱ्या तरंगांसारखं चंचल असलेल्या आयुष्यात सुखाला काडी मात्र जागा मात्र राहत नाही. आणि म्हणून वेळ ही अमूल्य गोष्ट आहे, कारण ती जगातील एकमेव अशी गोष्ट आहे की ती मर्यादित आहे. आणि तुम्हाला पैसा गमावलात तर तो परत मिळवू शकता, पण घर गमावलेलं तर परत घेऊ शकता, मात्र वेळ घालवला तर तो परत येत नाही. आणि आपल्याजवळ आयुष्यात वेळ खूप कमी आहे आणि तो मर्यादित आहे. आणि तर आपण आपलं आयुष्य 100 वर्षाचं मानलं तर आमच्या जीवनात 36,500 दिवसच असतात. आणि आता लगेच हिशोब करा की या 36,500 दिवसातील तुमच्याजवळ किती दिवस उरले आहेत आणि या उरलेल्या किती दिवसात तुम्हाला तुमचे ध्येयसिद्धी प्राप्त करायची आहे. आणि पुढे दिलेल्या सोप्या आकडेवारीनुसार तुम्ही स्वतःच्या तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत हे पडताळून पहा. म्हणून गमावलेला पैसा स्वकष्टाने परत मिळवू शकता, गमावलेलं ज्ञान पुन्हा अभ्यासाने कमवू शकता, गमावलेलं आरोग्य औषधोपचाराने आणि संयमाने परत मिळवू शकता. मात्र गेलेला वेळ हा तुम्ही कायमचाच गमावलेला असतो, तो परत मिळवता मात्र येत नाही. म्हणून मित्रांनो, जर आयुष्यात काही बनायचे असेल, करायचे असेल, कमवायचे असेल तर मग वेळाचा जास्तीत जास्त सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल हे शिकलं पाहिजे. कारण या भूतलावरतील आपल्याकडे असलेल्या मर्यादित वेळात आपल्याला पैसा, प्रसिद्धी, सुख, यश जे काही हवं ते मिळवायचं आहे. म्हणून कॅलेंडर फसवं असतं. आपण जितक्या दिवसांचा उपयोग करू तितकेच दिवस वर्षात असतात आणि एक व्यक्ती एका वर्षाचा केवळ एका आठवड्या इतकाच उपयोग करून घेऊ शकते. म्हणून तर दुसरी व्यक्ती एकाच आठवड्यात संपूर्ण वर्षा इतके मूल्य कमावत मात्र असते. म्हणून तुमचा वेळ किती मौल्यवान आहे ते तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. आणि वेळ हे तुमच्या जीवनातले एक नाणं आहे आणि तुमच्याकडे तेवढं एकच नाणं आहे आणि ते कसं खर्च करायचं ते फक्त तुम्हीच ठरवू शकता. आणि त्यामुळे सावध राहा, नाहीतर तुमच्याऐवजी दुसरेच कुणीतरी ते खर्च नक्कीच करेल. म्हणून वेळ ही संपत्ती आहे असे म्हटले जाते, मात्र ही म्हण पूर्णपणे खरी नाही. खरी गोष्ट अशी आहे की जेवळ वेळ ही संपत्तीची शक्यता आहे आणि जर तुम्ही वेळाचा सदुपयोग केला तर तुम्ही पैसा मिळवू शकता. या उलट तुम्ही जर वेळाचा दुरुपयोग केला तर पैसे कमवण्याची शक्यता तुम्ही नक्कीच गमावता. आणि तुमच्याकडे असलेला वेळ किती किमती आहे हे तुम्हाला खरंच नक्कीच माहिती आहे. नसेल तर पुढे दिलेल्या सूत्रांचा उपयोग करून तुम्ही जाणून घेतला पाहिजे. वेळाचे मोल जाणून घेण्याचे सूत्र आहे, तुमच्या एका तासाचे मोल याच्या बरोबरीला तुमची कमाई आणि कामाचे तास असतात. म्हणून तुमच्या कमाईला कामाच्या तासांनी भागल्यावर तुम्हाला तुमच्या एका तासाच्या वेळाचे आजचे मोल कळेल. समजा तुम्ही महिना 20,000 रुपये कमवत असाल आणि त्यासाठी महिन्याला 25 दिवस रोज 8 तास काम करत आहात. याचा अर्थ तुम्ही एकूण 200 तास काम करत आहात. याचा अर्थ तुमच्या एका तासाचं मूल्य हे 20,000 कमाई भागीला 200 कामाचे तास रुपये म्हणजे 100 होतात. या उदाहरणावरून असं लक्षात येईल की जर तुम्ही रोज 1 तास वाया घालवला तर याचा अर्थ तुम्हाला रोज 100 रुपयाचं नुकसान होत आहे आणि याचा अर्थ एका वर्षात तुम्ही 36,000 गमावत आहात. आणि तुम्ही जर 2 तास वाया घालवत असाल तर मग त्याचा अर्थ तुम्ही वर्षाला 72,000 रुपये वाया घालवत आहात. असा हिशोब केल्यावर तुमचे डोळे उघडतील आणि यावरून एकतर तुमच्या लक्षात येईल की वेळ वाया घालवल्यामुळे तुमचं केवढं आर्थिक नुकसान होईल आणि त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवणार नाही. आणि दुसरं म्हणजे या हिशोबावरून तुम्हाला असं वाटेल की आपल्या एका तासाचं सद्यस्थितीतलं मूल्य समाधानकारक नाही तर ते वाढवण्याचे प्रयत्न तुम्ही कराल. आणि या सूत्राचा एकदाच प्रयोग करून तुमच्या जीवनात एक अद्भुत परिवर्तन होईल. आणि वेळाचा उपयोग करताना तुम्ही अधिक सावध राहाल. वेळ वाया घालवणं तुम्ही थांबवाल आणि तुमच्या हातात असलेल्या वेळाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करण्याचे मार्ग तुम्ही शोधून काढाल. कमी वेळात जास्त काम कसं करता येईल यावर उपाय शोधाल. आणि हे सर्व कशामुळे तर आपल्या कामाचं 1 मिनिटही वाया न घालवल्यामुळे आपण केवढं आर्थिक नुकसान होतंय हे समजल्याचा परिणाम म्हणून. म्हणून आधुनिक मनुष्य अशा गोष्टींसाठी पैसे कमवण्याच्या मागे वेळासारखा लागला आहे की ज्याचा आनंद वेळाच्या अभावी त्याला घेता येत नाही. म्हणून माणूस खर्च करून शकत असलेल्या गोष्टींमधील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ आहे. आणि तो वेळच त्याला भरपूर पुढेही घेऊन जाऊ शकतो आणि भरपूर काही देऊही शकतो. म्हणून वेळेचा सदुपयोग करण्याचे तुम्हाला सिद्धांत मी आता सांगणार आहे. ते म्हणजे वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पहिला सिद्धांत आहे वेळाचं लॉगबुक बनवा आणि ते ठेवा. म्हणून घड्याळाकडे बघत बसू नका. जे घड्याळ करतं ते तुम्ही नक्कीच करा आणि चालत राहा. म्हणून तुम्ही चालत राहा आणि घड्याळही चालतही राहील.
म्हणून तुमचं एक तुम्ही लॉगबुक बनवलं की मला सकाळी किती वाजता काय करायचंय आणि किती वाजेपर्यंत मला झोपायचंय, हे संपूर्ण दिवसाचं नियोजन तुम्ही एका वहीवर सुद्धा लिहून ठेवलं पाहिजे. म्हणून एक लक्षात घ्या, ते लिहून ठेवलं तर तुम्हाला तसा वेळही घालवता येईल आणि त्यात थोडे बदल होतीलही, ते चालतं. म्हणून माणूस मुळात आळशी असतो. त्यामुळे तुमचं मन अशा प्रकारच्या विश्लेषणांच्या भानगडीत न पडण्याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न करेल आणि तुम्ही असाही विचार कराल की लॉगबुक ठेवण्याची गरज काय आहे आणि तुमचा वेळ कुठे जातोय हे तुम्हाला तर व्यवस्थित कळतंय. मात्र असा विचार अजिबात करू नका. लॉगबुक एक महत्त्वाचा पाया आहे. त्याच्यावर तुम्ही वेळाच्या नियोजनाची इमारत उभी करू शकता आणि त्यामुळे स्वतःला शिस्त लावा आणि वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाच्या दुसऱ्या सिद्धांतापर्यंत पोहोचण्याची लॉगबुक ठेवा. जो इतिहास आम्ही आज घडवतो फक्त तोच मौल्यवान असतो हे मात्र निश्चित आहे. आणि लॉगबुक हे ते तुम्ही खर्च केलेल्या वेळाचा एक्सरसाइज असतो. आणि जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा डॉक्टर आजाराचं मूळ शोधण्यासाठी मेडिकल टेस्ट आणि एक्सरे करायला सांगतात. एक्सरे प्रमाणे लॉगबुक वेळाच्या बाबतीत आवश्यक आहे, कारण त्याला विश्लेषणातून तुम्हाला नियोजनाची समस्या काय आहे याचे बारकावे कळतील आणि समस्येच्या मुळाशी जाता येईल. म्हणून वेळाच्या नियोजनासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमचा वेळ कुठे आणि किती खर्च होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्ही केलेली कोणती कामे महत्त्वाची आहेत आणि कोणती महत्त्वाची नाहीत आणि कुठून वेळ काढता येईल आणि कोणती कामे पूर्ण किंवा अंशतः सोडून देता येतील याचे विश्लेषण लॉगबुकमुळे तुम्हाला करता येईल. आणि जीवनातील एक नियम आहे, एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी कोणीतरी जुनी गोष्ट करणं सोडून द्यावी लागते आणि तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याची किंमत चुकवावी लागते. मग तुम्हाला जर वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करावायचा आहे तर त्यासाठी आवश्यक ती किंमत चुकवावी लागेल. आणि जुन्या गोष्टी सोडण्यासाठी मनावर दगड ठेवून, भावना बाजूला ठेवून आपण काय करत आहोत याचं विश्लेषण करा. आणि सर्जन शस्त्रक्रिया करताना ज्याप्रमाणे चलबिचल न होता चाकूने शस्त्रक्रिया करतो तेवढीच निर्ममता तुमच्या मनात हवी. आणि फालतू गोष्टीत वेळ घालवणं कसे योग्य आहे हे तर्क वापरून सिद्ध करण्याचा मोहोल बळी पडू नका. आणि लॉगबुकमध्ये वेळाचा हिशोब लावताना त्याचं विश्लेषण निष्पत्तीपातीपणे करा, जणू काही तुम्ही दुसऱ्या तुमच्या एखाद्या व्यक्तीच्या वेळाचा हिशोब करत आहात. आणि जे करण्याची शक्ती आपल्याकडे आहे ते न करण्याची शक्ती आपल्याकडे आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून कोणत्या गोष्टीत तुमचा निरर्थक वेळ जातोय किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ तुम्ही कशात घालवत आहात आणि कोणत्या गोष्टी करणं पूर्णपणे सोडून देणं किंवा काही गोष्टीतला अनावश्यक वेळ काढून टाकता येईल हे तुम्ही विचार केला पाहिजे. आणि हे या विश्लेषणाचे उद्दिष्ट आहे. म्हणून याबाबत गंभीरपणे विचार करा, कारण काही गोष्टी टाळून वेळ काढल्याशिवाय नवीन गोष्टी करायला वेळ मिळणं शक्य नाही. आणि पुढच्या सिद्धांतात तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष हे निश्चितच करा आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी तुम्हाला ज्यादा वेळ काढण्याची गरज भासणार आहे. आणि जर तुम्ही जुन्या अनावश्यक गोष्टी करणं सोडलं तरच तुम्हाला नवीन गोष्टी करण्यासाठीचा जादा वेळ मिळू शकेल. आणि वेळाच्या हिशोबाचं विश्लेषण करताना ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या नसतील त्यांच्या खाली लाल पेनाने रेखा मारा. आणि टीव्ही बघणं, मोबाईलवर बोलणं, मित्रांबरोबर पार्टीत जाणं या गोष्टी अशा प्रकारे अनावश्यक असू शकतात. आणि जर तुम्ही अगदी गंभीरपणे विश्लेषण केलं तर अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या लक्षात येतील आणि चुटकीसरशी मग तुम्ही काही तास नवनिर्मितीसाठी मिळवू शकाल. आणि ज्या गोष्टी करण्यातून तुमच्या हाती काहीच लागत नाही अशा अनावश्यक गोष्टीतला वेळ उपयुक्त गोष्टी करण्यात तुम्ही नक्कीच कामे आणू शकता. म्हणून जे लोक स्वतःच्या वेळाचा सर्वात जास्त अपव्यय करतात ते सर्वात आधी वेळ कमी पडतो म्हणून रडगाणं गात असतात. म्हणून असं बघा, वेळाचं लॉगबुक आहे ठेवण्यासाठी. जर तुम्हाला कोणी विचारलं असतं की तुम्ही किती वेळ वाया घालवता तर तुम्ही तावतावाने म्हटलं असतं, छे छे, मी जराही वेळ वाया घालवत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे आणि त्याला नेहमीच असं वाटतं की तो जो करतो ते बरोबर करतो. आणि याचं मुख्य कारण असं आहे की आपण काहीही चुकीचं करत आहोत याबाबत तो अनभिज्ञच असतो. आणि आपण काही चुकीची गोष्ट करतोय हे त्याला माहिती असतं तर त्याने ती गोष्ट केलीच नसती. म्हणून वेळाच्या नियोजनाच्या बाबतीत असंच होतं. तुमचा दोष नसतो, तुमचा किती वेळ अनावश्यक खर्ची पडतोय आणि कुठे खर्ची पडतोय याचं भानच तुम्हाला नसतं. म्हणून लॉगबुकमध्ये हा हिशोब लिहाल तेव्हा तुम्हाला ते भान राहील. आणि म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पहिला सिद्धांत म्हणजे लॉगबुक लिहायला सुरुवात करा. 8 तास नोकरी आणि 8 तास झोपेनंतर उरलेले 8 तासच कुठे हरवून जातात हे समजणारही तुम्हाला नाही. म्हणून मित्रांनो, त्याचा दुसरा सिद्धांत असा आहे की आर्थिक ध्येय तुम्ही ठरवले पाहिजे. ध्येय ठरवल्यामुळे तुम्हाला योजनेला एक स्वरूप येते आणि योजनेमुळे कोणते कार्य करायचे ते ठरते आणि कार्यामुळे परिणाम साध्य होतात आणि परिणामांमुळे तुम्हाला यश मिळते. आणि हे सर्व ध्येय निश्चितीपासून
सुरू मात्र नक्कीच होत असते आणि ते ध्येयपर्यंत पोहोचत असते. म्हणून ध्येय जर निश्चित असेल तर तुमचे यशही अनिश्चित आहे आणि आपल्याला कुठे पोहोचायचे आहे आणि हेच जर माहिती नसेल तर तुम्ही कुठे पोहोचणार नाही. एखाद्या प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्याला कुठे जायचे आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आर्थिक क्षेत्रात आपल्याला कुठे पोहोचायचं आहे हे देखील माहिती पाहिजे आणि तरच तुम्ही तिथे पोहोचू शकाल. आणि जर तुम्ही तुमचे क्षितिज ठरवले नाही तर क्षितिजाला गवसणी घालण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार? मग त्या दिशेने प्रयत्न कसे करणार? आणि जर तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल तर त्यासाठी ध्येय निश्चिती हवीच आणि ते करायलाच हवं. ध्येय दोन प्रकारची असतात, सामान्य ध्येय आणि निश्चित ध्येय. सामान्य ध्येयाचे स्वरूप पुढील प्रमाणे असते: मी आणखी जास्त मेहनत करीन आणि मी माझे कार्यकौशल्य वाढवीन आणि मी माझी योग्यता वाढवीन इत्यादी. म्हणून दुसऱ्या बाजूला निश्चित ध्येय पुढील स्वरूपाचे असतात: मी रोज 8 तास काम करीन किंवा मी दर महिना 20,000 रुपये कमवीन आणि मी सॉफ्टवेअर डिझायनिंग कोर्स करीन. आणि जे ध्येयाला मोजता येते ते ध्येय निश्चित असते. म्हणून तुमचे लक्ष जेवढं स्पष्ट असेल तेवढी त्यांच्या सफलतेची शक्यता जास्त स्पष्ट. आणि आर्थिक ध्येय किती महत्त्वाचे असते त्याचे एक उदाहरण आपण बघूया. एका सेल्समनची पत्नी बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होती. असे असताना देखील सेल्समननं त्या वर्षी त्याच्या सर्वसामान्य क्षमतेपेक्षा जवळजवळ दुप्पट माल विकला होता. आणि त्याला जेव्हा त्याच्या यशाचे कारण विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले की त्याच्यापुढे जेव्हा हॉस्पिटलचे बिल आले तेव्हाच त्याला कळले की एवढे बिल चुकवायचे असते तर त्याला किती माल विकावा लागेल. या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा एखादा माणूस निश्चित करतो तेव्हा तो आपले आर्थिक लक्ष्य पूर्ण करू शकतो. यासाठी गरज आहे ती त्यापुढे निश्चित ध्येय असण्याची. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत आहे आर्थिक लक्ष तुम्ही ठरवले पाहिजे. श्रीमंत होण्याचा अर्थ आहे पैसा असणे, अत्यंत श्रीमंत असण्याचा अर्थ आहे वेळ असणे आणि तो वेळ तुमच्याकडे असायला हवा. म्हणून आर्थिक लक्ष निश्चित करणे अगदी सोपे आहे. सर्वप्रथम तुम्हाला दर महिना किती पैसे कमवायचे आहे हे ठरवा, पण गणिताचा वापर करून. आणि तेवढे पैसे कमवायचे ते ठरवायचे आहे. म्हणून उदाहरणार्थ एखाद्या दुकानदाराला दर महिना 10,000 रुपये कमवायचे असतील तर मग आणि एक वस्तू विकत घेऊन त्याला 50 रुपये नफा मिळत असेल तर हिशोब सोपा आहे. त्याला दर महिना 200 वस्तू विकायच्या आहेत आणि 10,000 भागीला 50 तर तो महिन्यात 25 दिवस काम करत असेल तर त्याला रोज 8 वस्तू विकावे लागतील. आणि एकदा का हा आकडा निश्चित झाला की तो कामात टाळाटाळ करू शकत नाही. मूड नाही, बोर झालो नाही या बाबतीत सबबी सांगता येणार नाहीत, कारण त्यांच्या पुढे कागदावर मांडलेला हिशोब त्याला सांगतो आहे की रोज एवढे काम त्याला करायचे आहे. आणि लक्ष निश्चित झाले आहे की तुम्हाला प्रत्येक क्षणी तुमच्या प्रगतीचे किंवा ती समाधानकारक आहे किंवा नाही याचे भान राहते. आणि वर दिलेल्या उदाहरणाचा विचार करायचा तर 8 वस्तू विकल्यानंतर दुकानदाराला आपले त्या दिवसाचे लक्ष्य पूर्ण झाल्याचे समजेल, पण तसे नाही झाले ना तर दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा 8 पेक्षा जास्त वस्तू विकायच्या आहेत हे देखील त्याच्या लक्षात येईल आणि त्याचं ध्येय हे ठरवून जाईल. म्हणून आर्थिक लक्ष 2020 क्रिकेट मॅचच्या उद्दिष्टाप्रमाणे असते. नंतर खेळणाऱ्या टीमला आपले उद्दिष्ट काय आहे ते माहीत असते आणि जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी किती धावा करायच्या आहेत आणि प्रत्येक ओव्हरनंतर अपेक्षित सरासरी कमी जास्त होते. हेच आपण मासिक किंवा वार्षिक आर्थिक उद्दिष्टाच्या बाबतीतही म्हणू शकतो. म्हणून आपण कुठे चाललो आहोत हे माहीत असणाऱ्या माणसाला जगातील प्रत्येक व्यक्ती बाजूला सरकून वाट करून देत असते आणि त्याला वाट भेटतही असते. म्हणून आर्थिक लक्ष बनवणे आणि त्या संदर्भात आपली प्रगती तपासून बघणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बऱ्याच वेळा आपण या बाबतीत अनभिन्न असतो आणि आपल्याला वाटते की आपण फार मेहनत करतो किंवा यापेक्षा जास्त मेहनत करणे शक्य नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाचा अर्थ नेहमी यश असा होत नसतो. यश मिळवण्यासाठी आपले कष्ट योग्य दिशेने होणे महत्त्वाचे आहे आणि आर्थिक विश्लेषणातून आपले कष्ट योग्य दिशेने होत असते आणि आहेत सुद्धा किंवा नाही ते देखील कळते. आणि तुमचा इनपुट किती आहे ते महत्त्वाचे नाही तर तुमचा आउटपुट किती आहे ते महत्त्वाचे आहे. याचा अर्थ तुम्ही किती मेहनत करता ते महत्त्वाचे नसून त्यात तुम्हाला किती यश मिळते ते मात्र नक्कीच महत्त्वाचे आहे आणि ते आपण नक्कीच जाणून घेतले पाहिजे. तुम्हाला जेवढं जास्त यश मिळेल, जेवढ्या जास्त गोष्टी तुम्ही आत्मसात कराल तेवढं तुम्ही पुढे जात जाल. आणि तुम्ही फक्त तुम्हाला कोणत्या गोष्टीत यश मिळेल त्या गोष्टीविषयी विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टीविषयी विचार केला तरच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही प्रगती करू शकाल. आणि जर तुम्ही काढत असलेले पीक तुम्हाला पसंत नसेल तर मग जे बी तुम्ही पेरताय ते तपासून तुम्ही बघितले पाहिजे. आणि तसंच आयुष्याचं सुद्धा आहे. तुम्ही ज्या गोष्टी आत्मसात करतायत आणि ज्या गोष्टीवर तुम्ही प्रयत्न करतायत त्या गोष्टी तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील का नाही
याचा विचार तुम्हाला करायला लागेल आणि तो विचार तुम्ही केला तर मग तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि नक्कीच प्रगतीच्या पथावर जाल. कारण तो विचार तुम्ही करत आहात आणि मनापासून करत आहात आणि त्यामध्ये बदल घडवण्याचे कामही तुमचेच आहे. फक्त तुम्ही स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ते बदल घडवण्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि तो विश्वासच तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळवून देतो आणि तुमचा आत्मविश्वास पण तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवत असतो. आणि वेळ तुम्हाला भरपूर मिळणार आहे आणि वेळेचा सदुपयोग करणं हे तुमच्या हातात आहे. आणि जर आजचा वेळ निघून गेला तर तो आपल्याला परत कधीच मिळणार नाही, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आजचं तुम्हाला वेळेचा जेवढा सदुपयोग करता येईल तेवढा तुम्ही करत राहिले पाहिजे. आणि तो वेळच तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि भरपूर काही पैसेही मिळवून देईल आणि भरपूर काही धनलाभ होऊन आणि तुम्हाला स्वास्थ्यही चांगले लाभेल आणि तुम्हाला मौज मजा आनंद करण्यासाठी सुद्धा वेळ नक्कीच मिळणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवून आत्मविश्वास ठेवून काम करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण मनापासून विश्वास ठेवा आणि ठामपणे स्वामींच्यावर विश्वास ठेवल्यावर स्वामी इतकं देतात की तुम्हाला ते नक्कीच झेलताही येणार नाही. म्हणून मित्रांनो, स्वामींवर फक्त नामस्मरणाची छाप पडेल असं फक्त मान्य करा आणि नामस्मरण तुम्ही मनापासून करा. बस एवढंच स्वामींना म्हणायचं आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.